तर मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातून जो मदतीचा ओघ आहे तो महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये जो आहे तो दाखल होतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुण्यातील खेड तालुक्यातील पाईट ग्रामस्थांच्या वतीनं मराठा आंदोलकांना मदत, भाकरी, पाणी, बिस्किट, फरसाणसह विविध खाद्यपदार्थ भरून गाडी मुंबईच्या दिशेनं रवाना। मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी चिखल असल्यानं महापालिकेकडून उपाययोजना, पालिकेच्या वाहनांतून आझाद मैदानावर खडी टाकली। आतापर्यंत चिखलावर 5 ट्रक खडी टाकलेली आहे। जेवणाची शिदोरी घेऊन काही मराठा बांधव सीएसएमटी कडे परिसरात दाखल झाले। आझाद मैदानासह परिसरातील आंदोलकांना शिदोरीचं वाटप करण्यात आलं। मराठा बांधवांच्या सकाळच्या नाश्त्याची सोय, चहा बिस्किटसह विविध पदार्थांचं वाटप। राज्यातील अनेक भागातून मराठा बांधवांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शिदोरी मुंबईत दाखल। मुंबई खाऊगल्लीमध्ये मराठा आंदोलकांची गर्दी। सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी मराठा आंदोलक जमले। नवी मुंबईच्या वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलकांसाठी 200 किलो शिरा। मुंबईमध्ये आंदोलनासाठी आलेल्या बांधवांची नाश्त्याची सोय। मुंबईत गेलेल्या मराठा बांधवांच्या मदतीसाठी परभणीतून मोठा प्रतिसाद। परभणीतून 75,000 लोकांच्या जेवणाचं साहित्य मुंबईसाठी रवाना। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील शिश्री गावातून मुंबईत मराठा बांधवांसाठी मदत, 5,000 भाकऱ्या आणि चटणी आंदोलकांसाठी रवाना। मुंबईत MSBCBच्या कर्मचाऱ्याला भोवळ, मराठा आंदोलकांकडून भोवळ आलेल्या व्यक्तीला मदत।